चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमाया असा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 6वीचा आपण जो शनिवारी पॅटचा पेपर होणार आहे मराठी या विषयाचा आपण त्याचे पूर्ण प्रश्न बघून येणार आहे का, कोणता प्रश्न येणार आहे, कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर असणार आहे, त्याच्यानंतर जे ग्रामर असणार आहे, कोणत्या प्रश्नाचं ग्रामरचा व्याकरणचा भाग आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघून येणार। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनला पण क्लिक करून द्या, कारण तुमच्या गणिताचा पॅटचा पेपर बाकी आहे, त्याचे पण तुम्हाला एमपी प्रश्न देणार मी आणि 100% येणारच प्रश्न देणार आहे, असे कुठलेही प्रश्न देणार नाही मित्रांनो। जे येईल प्रश्नपत्रित तेच प्रश्न देणार आहे, त्यामुळे चॅनलला पटापट सबस्क्राइब करून द्या आणि व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि एकदा कमेंट नक्की कळवा का व्हिडिओ कसा वाटला। ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा काय बघतोय आता मित्रांनो आपण 6वीचा पॅटचा पेपर। ओके बघा पहिला दिलाय मुद्द्याच्या आधारे 8 ते 10 ओळीत कथा लिहा। तुम्हाला काय करायचे, कथा लिहायचे विद्यार्थी मित्रांनो। बघा काय, सोनू नावाचा मुलगा होता किंवा तो चित्रकलेची त्याला आवड होती, शाळेत चित्रकला स्पर्धा जाहीर, नंतर सहभागी चित्र काढण्यास सुरुवात, रंगपेटीतील रंग संपले, सोनू निराश झाला, हार न मानता चित्र पूर्ण केले आणि प्रथम क्रमांक मिळवला। म्हणजे काय का एका असं टाकायचं का एका शाळेचं नाव, ठीक आहे, समजा टाकलं तुम्ही एखाद्या टिंब शाळेचं नाव होतं बरं, या शाळेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये सोनू नावाचा अतिशय हुशार मुलगा शिकत होता, बरोबर आहे। त्या मुलाचं नाव सोनू असे होतं, आडनाव टाकलं तर नाही टाकलं तरी चालेल, त्याला चित्रकलेची खूप आवड होती। शाळेमध्ये त्याला एका दिवशी काय झालं का, एका कार्यक्रमानिमित्त आमच्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा जाहीर करण्यात आली। या स्पर्धेमध्ये चित्र काढण्यासाठी सर्वजण उत्सुक होते, खूप विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये सोनूने देखील सहभाग घेतला होता। सोनूने काय केलं, चित्र काढायला सुरुवात केली, पण अचानक खूप चांगलं चित्र काढल्यानंतर त्याच्या रंगपेटीतील रंग संपले, त्यामुळे सोनू खूप निराश झाला। त्याला खूप निराश झाल्यानंतर त्याला स्वतःचा ताबा ठेवताना आला, पण त्यांनी नंतर स्वतःला समजवलं का हार नाही मानायचे, आपण जिंकायचे। तर शेवटी फायनल त्यानं काय केलं का चित्र पूर्ण केलं आणि चित्र पूर्ण केल्यानंतर त्याला इतकं यश मिळालं का डायरेक्टली त्याचा पहिला नंबर आला किंवा त्याला प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आलं। असं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कथा तयार करायची आहे। ठीक आहे, चला पुढे बघा आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे जे देतोय तुम्हाला हे 100% येणार आहे, 100% परीक्षेत हेच येणार आहे ॲज इट इज। लक्षात घ्या हेच येणार आहे ॲज इट इज, त्याच्यामुळे याची उत्तरं नीट ठेवा, सांभाळून घ्या, पाठांतर करू जा, वही या सोबत वाटलासा आणि लिहून घ्या। पुढे बघा उतारा वाचायचे, आता उतारा काय याच्यामध्ये दिला नाही, मी डायरेक्टली तुम्हाला उत्तर देणार। बघा काय, कुस्तीसाठी खाशाबाचे शरीर बळकट होण्याची कारणे काय, तर पळत जाण्या येण्याची सवय आणि गुडघ्यापर्यंत काय का गुडघ्यापर्यंत चिरवल तोडण्याची सवय। बघा काय, तोडवण्याची सवय, हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा सन 1952 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळाले, तो खेळ कोणता, कुस्ती। कोणता होता, कुस्ती होता। सन 1952 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या, तो देश कोणता, फिनलँड। कोणता होता मित्रांनो, फिनलँड असं देश होतं। ठीक आहे, पुढे बघा उतार्यास समर्पक शीर्षक दे काय, तर कुस्तीपटू खाशाबा जाधव। काय, कुस्तीपटू खाशाबा जाधव हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा उतारा वाच व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिही। उताराच्या आधारे आकाशाचा एक गुण विशेष लिही, तो म्हणजे काय, मेहनती आकाश। काय, मेहनती आकाश। बघा उतारा दिला नाही पण डायरेक्टली उत्तर सांगते मी। आकाश स्पर्धेत यशस्वी होण्याचे कारण, योग्य वेळ आणि मेहनतीमुळे आकाश यशस्वी झाला। काय झाला, योग्य वेळीच त्याने मेहनत केली म्हणून तो यशस्वी झाला। पुढे बघा वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही 2 सूचना तयार करा। बघा काय करायचं मित्रांनो, वक्तृत्व स्पर्धेसाठी तुम्हाला कोणत्याही 2 सूचना तयार करायच्या आहेत। ठीक आहे, काय तयार करू शकता तुम्ही आणि त्या लिहायच्या, तुम्हाला लक्षात घ्या कोणत्याही 2 सूचना तुम्हाला तयार करायचे। आता वक्तृत्व स्पर्धा जर तुम्ही अरेंज केली तर त्यासाठी तुम्ही टॉपिक देऊ शकतात का, याच्यावरती या टॉपिकवरती तुम्ही स्पर्धा अरेंज केली किंवा स्पर्धकांनी वेळेमध्ये यावे किंवा भाषणासाठी तुम्हाला 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटं कालावधी दिला जाईल, अशा तुम्हाला सूचना मांडायच्या आहेत। पुढे बघा कविता वाचून प्रश्नांची उत्तरं लिही, पुढील अर्थाच्या कवितेच्या ओळी लिही। ठीक आहे, बघा अर्थाचं दिले असेल तुम्हाला त्या काय करायचं, त्या कवितेच्या ओळीत शोधून लिहायच्या। पुढे बघा पांढरा या अर्थाच्या कवितेत आलेला शब्द लिहा। काय, शुभ्र, पांढरा शुभ्र। पुढे बघा कवितेत यमक जुळणारी कोणतेही एक जोड्याची रायमिंग वर्ड, पारिजात बरसात, रायमिंग वर्ड्स काय, पारिजात बरसात। पुढे बघा उन्हाळी सुट्टीतील तुझे अनुभव 7 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात लिहा। उन्हाळ्यात सुट्ट्याला आता तुम्हाला आता सुट्ट्यामध्ये तुम्ही काय काय करतात, मामाच्या गावात आंबे बिंबे काय असं नसल, आंबे टेंबे खात असतात, इकडं तिकडं हिंड वगैरे। ठीक आहे ना, मग काय करतात तुम्ही, काय मुलं अभ्यास करतात, पुढच्या येत्याचे पुस्तकं वाचतात, काय मुलं झाडे लावतात, बरोबर आहे, असे वेगवेगळे उपक्रम लावतात, काय नुसते मोकार हिंडत बसतात, खेळत असतात। मग तुमच्या शब्दामध्ये तुमचं काय करायचं, उन्हाळा सुट्टीचं वर्णन करायचं। पुढे बघा वर्गीकरण करा, वर्गीकरण दिलेलं तुम्हाला मित्रांनो। बघा 1 ते 4 मन दिले, बघा मित्रांनो काय केलं, 1 ते 4 मन दिलेले। आता बघा याच्यामध्ये दिलं एसटी स्थानक आणि रुग्णालय। बघा एसटी स्थानकामध्ये काय आहे, 1 नंबरचं पुण्याला आणणारी गाडी फलाट क्रमांक 4 येथे उभी आहे, बरोबर आहे। पुढे बघा
आरक्षित तिकिटांसाठी रांगेत उभे राहा, हे कुठे येणार? एस टी स्थानकावरती आहे, ठीक आहे ना, पुण्याला जाणारी गाडी, हां इथं जाणारी गाडी करून घ्या. पुढे बघा, रुग्णाशी हळू आवाजात बोलावे, रुग्णासंबंधी येथे चौकशी करा. फक्त काय करायचं, इकडे 2 वाक्य टाकायची, इकडे 2, एस टी स्टँड सोबत आणि रुग्णालया संबंधित जे असेल वाक्य ते टाकायचे. पुढे बघा, वाक्यात योग्य या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करून पुन्हा लिहा. बघा, आपली सहल नीट पार पडेल का या विचारात अजय शाळेत पोहोचला, ठीक आहे, विचार करताना. मग इथं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला विरामचिन्ह टाकून घ्यायचे, ठीक आहे. पुढे बघा, दिलेल्या सूचनेनुसार उत्तर लिहा. चौकटीत म्हण किंवा म्हण, ओळख किंवा तिली. बघा काय, दुरून डोंगर साजरा, काय दुरून डोंगर साजरा ही तिथं म्हणे. इकडे तिकडे या शब्दाचा वापर करून वाक्य तयार कर वली. काय, इकडे आड तिकडे विहीर, इकडे आड तिकडे आड विहीर, बरोबर आहे. चौकटीत अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ योग्य पर्याय निवड. बघा काय दिलंय, तर याच्यामध्ये काय शब्द तयार होतो? दिनकर. काय तयार होतो याच्यामध्ये? शब्द दिनकर तयार होतो, पण याच्यामध्ये पर्यायामध्ये बघा दिलाय दिन दिलाय. काय दिलाय? दिन दिलाय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं असणार आहे, ठीक आहे. पुढे बघा, आणि शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवड. शब्दाचा अर्थ दिलाय बघा, ठीक आहे ना, नीट समजून घ्या. पुढे बघा, त्याच्यानंतर बघा, मग तुम्हाला दिनकर हा शब्द दिलेला आहे याच्यातला. मग या दिनकर शब्दाचा आपल्याला कुठला तयार होतो? हा दिन होतो, दिनकर होतो, बरोबर आहे. पण शब्द तयार कुठला होतो? याचा अर्थ, दिनकरचा अर्थ काय होतो? तर रवी होतो, बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तुमच्या परिसरातील डॉक्टर अथवा शाळेतील शिक्षक यापैकी एका व्यक्तीची 4 ते 6 वाक्यात माहिती द्या. तुम्हाला आवडणारे शिक्षक असतील, क्लासचे असतील, शाळेचे सर वगैरे जे असतील त्यांची तुम्ही माहिती लिहू शकतात, किंवा तुमच्या आजूबाजूला डॉक्टर असतील, किंवा अजून जर आपण हॉस्पिटल असेल, एखादं क्लिनिक वगैरे असेल, त्यांची तुम्हाला माहिती द्यायची. मग काय, माझ्या शाळेचे शिक्षक फार प्रेमळ, अभ्यासू आहे, ते आम्हाला अगदी मनापासून शिकवत असतात, प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून सांगत असतात, मला माझ्या शिक्षक फार आवडतात, आम्हाला त्यांच्यासारखं भविष्यात मोठे व्हायचे. काय असेल ते तुमच्या मनात लिहून टाकायचे, ठीक आहे. पुढील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून पुन्हा लिहा. बघा याचा क्रम लावायचे. तर आता बघा मित्रांनो, 1 नंबरला काय मी डायरेक्टली घेतो, 3 नंबरचं बघा. 3 नंबरचं 1 नंबरला, आम्हाला रस्त्यात एक शिवार लागेल, डहाळे कणसे ओव्या पाहून आमच्या तोंडाला पाणी आले, ठीक आहे ना. ओंब्या म्हणजे काय असतात? गावाच्या म्हणतो, ठीक आहे. पुढे बघा, 2 नंबरचं काय बघा, आम्ही डहाळे उपटू लागतो तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडते. 3 नंबरला काय, आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. आणि 4 नंबरला काय, शिवार फिरून झाल्यावर परताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डाळे दिले, ठीक आहे ना, ठीक आहे ना, हरभराच्या काड्या दिल्या आपण म्हणतो, ठीक आहे ना, ओळा बिळा भुजतो ना आपल्याकडं. हां, चला पुढे बघा, 14 नंबरला काय, सूचनेनुसार उत्तरे लिहा. आजीने तिला गोष्ट सांगितली, या वाक्यातील सर्वनाम लिहा. काय, तिला. काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला सर्वनाम म्हणतात. घरासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही ते पर्याय निवडून लिहा. बघा काय, कौलारू, दुमजली, पाणीदार आणि दमदार, ठीक आहे. तर काय असं? पाणीदार. पुढे बघा, काळ्या डागांनी आकाशात गर्दी करताच मोर नाचू लागला. वरील वाक्यात मोराऐवजी लांडोर हे नाम घेतल्यास कोणती क्रियापद येईल? बघा तर काय, लागली, लांडोर लागली, ठीक आहे, नाचायला लागली. इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. बघा काय, मग्न आहेत. हे वाक्य वर्तमानकाळी करण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियापद योग्य होईल? होती म्हणजे भूतकाळ झाला, असतील, आहेत आणि करतील, बरोबर. तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये विद्यार्थी वर्तमान काळाचे म्हणून काय, आहेत, ठीक आहे. पुढे बघा, खालील वाक्याचा काळ ओळखून लिहा. वाक्य, अजय सहलीला जाणार आहे. कधी जाणार आहे? जाणार आहे. गेलाय का? नाही. जाऊन आलाय का? नाही. जाणार आहे. म्हणून काय आला मित्रांनो? भविष्य काळ आला. तर फायनली याचं उत्तर हे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हेच सोबत ठेवा तुमच्या. चांगला अभ्यास करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, वहीवरती चांगले उत्तरे पाठांतर करू द्या. 100% तुम्हाला मित्रांनो हेच परीक्षेत येणार आहे. मित्रांनो काय होणार आहे? 100% हेच परीक्षेत येणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 6वीची पॅट या परीक्षेचा मराठीचा पेपर कसा असणार आहे हा बघून घेतलाय. तर विद्यार्थी मित्रांनो नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला पण लाईक करून द्या आणि गणिताचा पेपर जर पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट नक्की करा. सबस्क्रायबर जर वाढले मित्रांनो 6वीचे जर सबस्क्रायबर वाढले तर नक्कीच तुम्हाला मी प्रश्नपत्रिका देईल आणि अजून पुढच्या स्टँडर्डला तुम्ही 7वीला गेले पुढच्या वर्षी पण तुम्हाला आपला चॅनल कामी येईल. ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये.